दुसऱ्या फेरीत येऊन राहिले दोन्ही संघ. सलामीची जोडी आता मात्र थोडासा चेंजेस पाहायला मिळालाय खानदान संघाकडून, कारण सलामीचा गोलंदाज धोत्रेवाडी संघाचा पाहायला गेला तर त्याचा कर्जत तालुक्यातील दबदबा पाहता रवी आणि सागर रोहनला मात्र वन डाऊनच्या भूमिकेत काढतील की काय असा चित्र मात्र दिसून आलाय. कारण रवीने मात्र मागच्या सामन्यात 12 धावांची चांगली फली स्वीकारली होती आणि त्या 12 धावांच्या फलीवरती विजय मात्र प्रस्थापित केला होता खानदान या संघाने. पहिला चेंडू निर्धाव चेंडू खेळून काढतोय रवी हा फलंदाज. आता पुन्हा यॉर्करचा चेंडू अगदी पंचांना अडचणीत आणण्याचं काम मात्र सुनील दरोडा करतोय. अगदी प्रत्येक चेंडूवरती अपील पाहायला मिळते, बिनकामाची अपील आपल्याला पाहायला मिळाली. विश्वास या अपील मध्ये नव्हता, फक्त आवाज होता. आता मात्र खराब चेंडू सांगतायत पंच. हा चेंडू अगदी आउटसाइड द लेग स्टंप, खराब चेंडू, अतिरिक्त बाहेरून जाणारा चेंडू. जी लाईन मारली त्या लाईनला क्रॉस केलाय चेंडूला आणि त्याला मात्र दंडित केलंय. आता मात्र पुन्हा यॉर्करचा चेंडू हाताळला. इथे मात्र संधी होती, ती संधी गमावताना रवी गावंडा हा क्षेत्ररक्षक अगदी सर्कल मध्ये आपले चांगलं क्षेत्ररक्षण करत असतो वारंवार, परंतु इथे मात्र ह्या सामन्यामध्ये चुकी घडते. अगदी सागर या फलंदाजाला बाद करण्याची संधी होती, हार्ड हिटर खानदान संघाचा, आणि ह्या खेळाडूवरती मात्र जबाबदारी असेल खानदान संघाची. जितक्या धावा जोडता येतील तितक्या धावा मात्र या सागरच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या असत्या, परंतु इथे मात्र चौथ्या चेंडूवरती माघारी परतवण्याचं काम केले ते किरण गावंडा या गोलंदाजाने सागरला. अगदी चांगली गोलंदाजी टिचून मारा पाहायला मिळतोय. दुपारच्या सत्रात मी सांगितलं होतं, परंतु त्याच्या धावा फक्त एक बाजूने आपल्याला पाहायला मिळाल्या. ते मागच्या सामन्यात अगदी चांगल्या धावा कुठल्या होत्या, परंतु त्यांचा पाठलाग करत असताना कुठेतरी पराभव पत्करावा लागला त्या संघाला. आता मात्र अडचणीत येईल खानदान संघ. अगदी एक धाव अवंतर स्वरूपात वाढले, ती धाव फलकावरती फक्त असेल आणि एक सिंगल धाव घेतली होती रवी या फलंदाजाने. त्या मदतीने 2 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अगदी सागर मात्र स्ट्राईक वरती आला, मोठा फटका खेचायचा होता. मनात निश्चय केला होता का ह्या चेंडूवरती मी मोठा फटका खेचेल, म्हणून क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट निश्चित करू नये. अगदी चांगली फलंदाजी करायची असेल तर चेंडूला ओळखायला पाहिजे, पारखायला पाहिजे. ते मात्र ओळखलं नाही. आता मात्र इथे रोहन हा फलंदाज का वनडाऊनच्या भूमिकेसाठी याला ठेवला होता. अगदी शेवटच्या चेंडूवरती 2 धावा मात्र टीमसाठी काढून देतोय. धावसंख्या 4 या अंकावरती. रवी आता नॉन स्ट्राईकला उभा होता, माफी असे अजून एक उर्वरित चेंडू आहे असं वाटतंय. एक वाईट चेंडू हाताळला होता किरण गावंडा या गोलंदाजाने. 4 धावा धावफलकावरती शेवटचा चेंडू. रवीला मात्र थांबावं लागेल, हे मात्र दाखवून दिलं सुनील दरोडा याची. खराब एसटी रक्षण पाहायला मिळेल. अगदी एसट्यांच्या समोर उभा राहिला, कुठेतरी एसट्यांच्या मागे उभा राहायचा होता. एसटी रक्षकाचं काम देखील तेच असतं. अगदी वारंवार चांगली फली साकारत असताना रोहन मात्र पहिल्या सामन्यात अगदी निकामी ठरलाय. आता मात्र कामी येईल का खानदान संघाच्या. येणारे 12 चेंडू उर्वरित गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय सुनील दरोडा आणि त्याचा सामना करेल रोहन हा फलंदाज. रवी हा फलंदाज. रोहन करेल का. स्ट्राईक वरती जातोय रोहन. आता मात्र समोरचा चेंडू होता, दिशा दाखवायची होती, चेंडूला उडवलाय क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळते दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान. चेंडू दोघांच्या मधोमध पडला जातोय. तू घे मी घे या नादामध्ये इथे मात्र दोघांच्या मध्ये चेंडू पडला. इथे मात्र 2 धावा रोहनला
दिल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या अंकावरती. अजूनही 11 चेंडू उर्वरित आहे. रोहन जर एखादी फली चांगली साकारतोय तर नक्कीच विजयाच्या दिशेने आणि अंतिम 5 मध्ये जाण्याचा प्रयत्न करील. आणि तोच प्रयत्न इथं साकारताना रोहन हा फलंदाज आपली ताकद दाखवून देत असताना अगदी चांगला फलंदाज आहे. हार्ड हिटर फलंदाज आहे. सागर गेल्यानंतर कुठलाही दबाव स्वतःवरती घेत नाही. त्याला माहिती आहे धावा जर जमवायचे असतील तर मला मात्र खेळपट्टीवरती थांबावा लागेल आणि मोठे फटके खेळावे लागतील. सुनीलला मात्र आता विचार विनिमय करायला लावलाय. अगदी पहिल्या चेंडूवरती चकवलं होतं, संधी दिली होती, ती संधी पुन्हा तिसऱ्या चेंडूवरती देतोय. रवी मात्र इथे कुठलीही चुकी करणार नाही. मी सांगितलं होतं पहिल्या चेंडूवरती चुकी झाली होती पॉवर प्लेच्या षटकात, इथे मात्र दुसऱ्या षटकात कुठलीही चुकी करणार नाही रवी गावंडा. अगदी सरावाचा अभाव त्याच्याकडे असेल, सरावाला नसतो, परंतु चांगली कामगिरी करत असताना सातत्यानं ही खरी ओळख आहे खेळाडूची. अगदी सराव नसला तरी चांगली कामगिरी सातत्याने आपल्या गावासाठी केली पाहिजे, गावासाठी चांगलं केलं पाहिजे हाच ध्यास मात्र मनात घेऊन उतरलाय धोत्रेवाडी संघ. आणि त्यांच्या समेत देखील त्याच विचारावरती पावलावरती पाऊल ठेवून खानदान संघ उतरलाय. आता डावखुरी हाताचा फलंदाज असेल, खेळपट्टीवरती संजय आपल्याला पाहायला मिळेल. अगदी मोठा हार्ड हिटर आहे आणि टायमिंगच्या जोरावरती याचे फटके तुम्हाला पाहायला मिळतील. ताकद कुठेच मिळणार नाही. अगदी चांगला फलंदाज आहे, परंतु आता काय करेल येणारा वेळ मात्र सांगून देईल. आता मात्र अगदी बाहेर ठेवलाय चेंडूला आणि वाईड यॉर्करचा मारा मात्र टिचून केलाय सुनील दरोडा या गोलंदाजाने. इथे कुठलीही मुभा देत नाही फटक्यांची, अशी गोलंदाजी मात्र सुनील दरोडाकडून होते. खरं तर ह्या हंगामाची विचार करायला गेलात तर सुनील दरोडा इतका फॉर्म मध्ये आहे तर त्याचा आडनाव दरोडा काढून दरोडा ठेवायला पाहिजे. असे फटकेबाजी करतोय आणि धावा मात्र लुटतोय. वैयक्तिक खात्यात देखील चांगली लुटमार चालू आहे. चांगल्या धावा मात्र जमवतो संघासाठी. पहिल्या सामन्यात अगदी अपयशी ठरलाय, परंतु ह्या सामन्यामध्ये चांगली कामगिरीच्या वतीने गोलंदाजीच्या वतीने करतोय. पंच आम्हाला सांगतायत दुपारच्या सत्रात इथे कवायतीचा प्रकार आणि सांगतायत हा चेंडू अगदी खराब आहे. अवंतर धावेने एक धाव मात्र धावफलकावरती वाढली जाईल. धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या अंकावरती. चांगली धावसंख्या खानदानच्या फलीतून पाहायला मिळाली. आता मात्र यॉर्करचा चेंडू होता, अगदी कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला ढकलून दिला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता दीपक भगत. कुठली चुकी नाही. अगदी आल्या आल्या चेंडूला उचलला, फेकला. फक्त थ्रो मात्र थोडासा वाईड होता, खराब होता. तितकासा चांगला थ्रो जर असता तर नक्कीच धावबाद झाला असता रवी हा फलंदाज, परंतु बाल बचावला जातोय. माफी असावी. संजय हा फलंदाज. धावफलकावरती धावा 9-9च्या सरासरीने धावा कुठल्या गेल्यात 18. आता मात्र धोत्रेवाडी संघाचा वेगवान गोलंदाज ऋतिक अगदी खांद्याचा वापर करताना दिसेल. हा गोलंदाज बोटांचा वापर देखील करतो, फिंगर रोल करतो चेंडूवरती आणि थोडासा वलन मात्र देण्यास सक्सेस होतो. अगदी आतल्या दिशेने इन स्विंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली ऋतिकच्या माध्यमातून. सरावाला एकत्र असतो या कारणाने आम्हाला थोडीशी माहिती आहे. अगदी फिंगर रोल करत असताना आतल्या दिशेने वलन मात्र चेंडूला सहजरित्या नॅचरल स्विंग उजव्या हाताच्या गोलंदाजाला म्हणजे आतमध्ये चेंडू आणण्यास मदत करते. ती मदत मात्र इथे ऋतिकला मिळेल. अगदी बाहेर चेंडू ठेवला जाते रवीला. आता रवीला मात्र काहीतरी कान म्हणत देईल संजय हा फलंदाज. रवी मात्र एक सिंगल धाव फक्त पहिल्या षटकात काढू शकलाय. त्यानंतरचे सलगचे 2 निर्धाव चेंडू आता मात्र खेळतोय. संघाला मात्र अडचणीत आणि की काय अडचणीतून बाहेर काढायचं असेल तर उरलेल्या 4 चेंडूंवरती 4 मोठे फटके खेळावे लागतील. आता मात्र फटका खेळण्याच्या नादाईत इथे मात्र निर्धाव खेळून बसलाय. वेलच तशी होती, चेंडू पडला. उचली घ्यायला पाहिजे होती, परंतु चेंडू सरळ खालच्या गतीने खालच्या दिशेने निघून गेला यष्टीरक्षक किरण गावंडा याच्या हातात आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा पाहायला मिळाली.
आता पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा थोडासा शफल थोडासा स्टेप आउट झाला होता. इथे मात्र संजयने सांगितलं आता मी मात्र ही कामगिरी करेल शेवटच्या 2 चेंडूवरती. आता मात्र चौथा चेंडू देखील रवी निर्धाव केलेला आहे. अगदी 9-9च्या सरासरीने 18 धावा कुठल्या होत्या. मागच्या सामन्यात 24 धावा डिफेन्स केल्या होत्या खानदान संघाने आणि तेवढ्या जर धावा जर इथे कुठल्या असत्या तर नक्कीच आत्मविश्वास दुणावला असता खानदान संघाचा. आता मात्र चेंडू उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक ताईनाथ किरण गावंडा कुठली चुकी करणार नाही. इथे मात्र माघारी परतावं लागेल संजय या फलंदाजाला आणि दुसरा रवी मात्र इथे खेळपट्टीवरती रवाना होत असताना शेवटच्या चेंडूसाठी. आता मात्र ऋतिक या शृंखलेची तिसरा मेडन विकेट हाताळेल का. येणार आहे 1 चेंडू येणार आहे 1 ते 1.5 मिनिटं तुम्हाला सांगून देईल ऋतिकची काय कामगिरी असेल या षटकामध्ये. आता मात्र निर्धाव षटक हाताळण्यासाठी एक धाव दूर राहिलाय तरी देखील खुश आहे. माझ्या संघासाठी जी मी कामगिरी केली ती कामगिरी मात्र चांगली कामगिरी आहे असंच मात्र मनाला सांगत असताना फक्त 1 धाव दिली आणि धावफलक जाऊन पोचला 19 या अंकावरती. अगदी 20 धावांचं लक्ष्य असेल धोत्रेवाडी संघासमोर ज्यांनी 1 षटक आणि 3 चेंडूंमध्ये सामना संपुष्टात आणला होता तो धोत्रेवाडी संघ मात्र 20 धावांसाठी किती चेंडू खेळेल येणार वेळ सांगेल. कसं आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये वेळेला खूप महत्व आहे. कोणताही निर्णय देताना थोडासा वेळ पंचांकडे असतो. कोणताही फटका खेळण्यासाठी काही सेकंदाचा वेळ फलंदाजाकडे असतो आणि गोलंदाजाकडे असतो. विकेट मिळवण्यासाठी जो वेळ असतो त्या वेळात मात्र चांगली कामगिरी करत असताना चेंडू चांगला हाताळायचा असतो आणि विकेट मात्र कमवायचे असतात. वेळ आल्याशिवाय कोणतीही 18 चेंडू घेतील का किती चेंडू घेतील. आता मात्र गौरवने पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता पहिल्या सामन्यात आणि दुसऱ्या सामन्यात त्याच्या आवडीचा चेंडू अगदी बाहेरच्या दिशेने म्हणजे ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला हाताळला होता गोलंदाजाने. तिथे मात्र विकेट गमावली होती गौरव. प्रदीप म्हालसे आणि जयेश भोईर यांच्याकडून गौरव मध्ये जर सलगचे 3 षटकार लगावतोय तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल रोख रक्कम स्वरूपात. अगदी बक्षीस आलं गौरवसाठी. हार्ड हिटर आहे या संघाचा षटकार येऊ शकतात. आता मात्र समोरचा चेंडू अगदी दिशा दाखवल्या हलक्या हाताने स्टेअर केलाय चेंडूला. चेंडू जाईल 2 टप्प्या अखेर सीमा पलीकडे 4 धावांसाठी येतो ते खणखणीत दंदरीत A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. आता मात्र 16 धावांची गरज असेल येणाऱ्या 17 चेंडूमध्ये. रोहन हा गोलंदाज पहिल्या सामन्यात 2 विकेटची कमाई करून देत असताना सामन्याला विजयी प्रस्थापित केलं होतं असा हा गोलंदाज आहे. आता मात्र दुसरा चेंडू हाताळण्यास सज्ज असेल. अगदी चांगली कामगिरी मागच्या सामन्यात केली ती मात्र आठवायला लागेल. आता मात्र पुन्हा चांगला चेंडू हाताळला होता. यष्टी रक्षकाला संधी दिली होती विकेटची कमाई करण्याची. इथे मात्र विकेट किपर संजय इथे चकलाय आणि 4 धावा मात्र गौरवच्या संघाच्या खात्यात बहाल केल्या जातील. 4 ने धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल 8 या अंकावरती 8 धावा धावफलकावरती. आता मात्र 16 चेंडू आणि गरज असेल 12 धावांची. 12 धावा 16 चेंडू 12 धावा कशा रीतीने पाठलाग चालू आहे. अगदी चांगली फली साकारत असताना गौरव उर्फ
सोन्या. आता मात्र घुटना टेकलाय. अगदी खालचा चेंडू होता, चेंडूच्या खाली यायचं होतं आणि खाली आला. कार्पेटच्या साह्याने चेंडूला ढकललं. तिथे मात्र 2 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु सुनील दरवडार यांनी आता मात्र थांबवलंय. अगदी आपलीकडे भरपूर सारे चेंडू आहेत, कुठली रिस्क नको यासाठी मात्र सुनील दरवडा साबित पवित्रा घेत असताना 15 चेंडू आणि 11 धावांची गरज. इथे मात्र पुन्हा संजय चुकी करतोय. पुन्हा बॅटची कडा घेतली होती, संधी होती, कुठलाही एफर्ट दाखवला नाही एक्स्ट्राने आणि इथं मात्र 4 धावा पुन्हा पाहायला मिळतील. आता मात्र पुढचा सामना एकीकडे असेल मानगाव तर एकीकडे असेल दात्रीची वाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातो, याची दक्षता घ्यायची आहे. आता मात्र चेंडू संपले, 4-5 चेंडू संपले आणि अजून देखील तुमचा तपास नाहीये. यायची हजेरी दाखवायचे. नाणेफेक यायचे दात्रीची वाडी विपक्षात मानगाव संघ. या सामन्यामध्ये जो विजय होईल तो मात्र ह्या सामन्यातील विजयी संघाशी 4 हात करेल. आता मात्र 5वा चेंडू, सलगचा 2 चेंडू, 1 चेंडू चौकाराच्या साह्याने, 5वा चेंडू निर्धाव खेळला होता. इथे मात्र सोन्याने केले चुकी. आता माघारी परतावा लागेल सोन्याला. कुठलीही घाई गडबड न करता खेळपट्टीवर थांबायचं होतं. इथे मात्र घाई दिसून आली, गडबड दिसून आली. अगदी 9 धावांवरती माघारी परतला 3 चेंडू खेळत असताना. आता मात्र 12 चेंडू गरज असेल 7 धाव्यांची. अशीच काही स्थिती आली होती. अगदी 10 चेंडू 7 धावांची गरज होती. आता मात्र 2 चेंडू एक्स्ट्राचे आहेत धोत्रेवाडीकडे, परंतु कामगिरी पाहायला गेलात खानदान संघाने खूप मोठी चांगली कामगिरी केली होती. अगदी लो स्कोरवरती चांगल्या धाव्या डिफेन्स केल्या होत्या. शेवटच्या 1 चेंडूमध्ये 3 धावाची गरज असताना लेमनेवाडी संघाच्या फलंदाजाने तो चेंडू निर्धाव खेळला आणि मात्र विजयी झाला खानदान संघ. तशाच रीतीने खेळी येईल का या गोलंदाजाची? त्याचं नाव आहे ऋषी. समोर मोठा फलंदाज ज्याने 16 धावा अगोदरच्या सामन्यामध्ये कुठून काढल्या होत्या. 2 षटकार 1 चौकार अशा धावा जोडल्या होत्या संघासाठी. तो किरण गावंडा मात्र स्ट्राईक एंडवरती तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच्याकडून अपेक्षा देखील अदेशा असेल. दात्रेच्या वाडीचा संघाचा संघनायक कुठे असेल, आपण जर उपस्थित राहिला नाही तर 2 धावांची पेनल्टी आपल्याला दिली जाईल, याची दक्षता घ्यायची आहे. दात्रीची वाडी आता मात्र सलगचे 2 निर्धाव चेंडू. जो पहिला सामना लिमणेवाडी विपक्ष खानदर पाहायला मिळाला होता तशाच रीतीचा सामना मात्र इथे प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 10 चेंडू 7 ची गरज. अगदी बाहेरचा चेंडू ओढून घेतला लेग साइडच्या दिशेने आणि तिथे मात्र एकच धाव होती. खराब फेकी. या खराब फेकीवरती पुन्हा एक्स्ट्राच्या स्वरूपाच्या चौकार पाहायला मिळेल. अगदी सर 5 धावा घ्यायच्या आहेत, 5 धावा घ्यायच्या आहेत. अगदी खराब क्षेत्ररक्षण. चांगल्या चेंडूला चांगला जेच केला होता, अडवला गेला होता, परंतु फेकी मात्र खराब आणि तितकीच खराब क्षेत्ररक्षण साईडला बॅकअप देत असताना खानदान संघाचा. अगदी खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती दोत्रे संघ मात्र मजबूत स्थितीत. आता मात्र 2 धावांची गरज, अवघ्या 2 धावांची गरज. इथे मात्र अगदी 9 चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू होता किरण गावंडासाठी. किरण गावंडाच्या ताकदीवरती विश्वास आहे, टायमिंगवरती विश्वास नाही आहे किरण गावंडाला. अगदी टायमिंगच्या जोरावरती मोठमोठे फटके त्याचे पाहायला मिळतात. इथे मात्र ताकद लावण्याची गरज नाही, तरी देखील ताकदीचा वापर करत असताना किरण गावंडा. आता मात्र यॉर्कर लेन अगदी खोलात टाकलेला चेंडू इथे मात्र विटकावलाय.
धावा मिळतील किरण गावंडच्या खात्यात 4. सामना मात्र संपलाय. वेल फिनिश. धोत्रेवाडी विजयी झालाय. धोत्रेवाडी संघ अभिनंदन. हार्ड लक.